नमस्कार मित्रांनो. आजचं कडू सत्य कदाचित तुमच्यापैकी अनेकांना स्वतःची आठवण करून देईल. तुम्ही खूप चांगले आहात, म्हणूनच लोक तुम्हाला दुखावतात. तुम्ही कधी लक्ष दिलंय का, जो माणूस नेहमी हेल्प करतो, नेहमी अवेलेबल असतो, कुणीही बोलावलं की धावत जातो, त्यालाच सगळ्यात जास्त इग्नोर केलं जातं. कारण लोकांना माहिती असतं, हा काहीच बोलणार नाही, हा समजून घेईल. आणि इथूनच तुमचा वापर सुरू होतो. तुम्ही चांगुलपणा दाखवता आणि लोक सवय लावून घेतात. एक दिवस तुम्ही नाही म्हणालात तर लोकांना तुम्ही वाईट वाटू लागता. मानसशास्त्र सांगतं, ज्यांची व्हॅल्यू लगेच मिळते त्यांची किंमत राहत नाही. फ्रीमध्ये मिळणाऱ्या वस्तूची जशी किंमत नसते, तसंच नेहमी अवेलेबल असणाऱ्या माणसाचीही किंमत नसते. तुम्ही जितके जास्त ॲडजस्ट करता, तितके लोक तुमच्यावर जास्त भार टाकतात. कारण त्यांना माहीत असतं, तुम्ही सहन कराल. लोक वाईट नसतात, पण ते त्यांच्या सोयीप्रमाणे वागतात. तुम्ही स्वतःला सोयीस्कर बनवता आणि मग लोक तुम्हाला ऑप्शन बनवतात. लक्षात ठेवा, ज्याला स्वतःची किंमत माहिती नसते, त्याची किंमत जग कधीच करत नाही. चांगले रहा, पण सगळ्यांसाठी नाही. हेल्प करा, पण लिमिट ठेवा. नेहमी अवेलेबल राहू नका. कधीकधी लोकांना तुमची उणीव जाणवू द्या. कारण जेव्हा तुम्ही थोडं दूर जाता, तेव्हाच लोकांना तुमची खरी किंमत कळते. जर हे करू सत्य तुम्हाला पटत असेल, तर अशाच वास्तव आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.